पाणी गेलं, सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं, काही नाही दिलं. पण आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज सरकारने दिलं. शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलो तेव्हा आम्ही सांगितलं शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही, त्याप्रमाणे आम्ही मदत केली. आणि म्हणून आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र फिरला, बांधावर गेला, शेतावर गेला, जिथं आपत्ती संकट आलं तिथे एकनाथ शिंदे पोहोचला. आणि म्हणून मला पद येतात जातात पुन्हा येतात, पण मला जी महाराष्ट्राने ओळख दिली, या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही सगळ्यात मोठी ओळख आहे, सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे. आणि म्हणून मला समाधान आहे, आनंद आहे. जिथं महाराष्ट्रामध्ये जातो ते माझ्या लाडक्या बहिणी आशीर्वाद द्यायला उभ्या असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मी बघतो. माझे लाडके भाऊ शेतकरी उभे असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मी बघतो. एक प्रेम, एक जिव्हाळा, आपुलकी जाणवते. हेच ती कमाई आहे आमची, हीच पुण्याई आहे. अरे किती पैसे कमवले, किती प्रॉपर्ट्या कमवल्या कोण बघायला जात नाही, पण किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. ते कमवायचं काम आम्ही करतो, ही आमची पुण्याई आहे. आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगेन की या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा भेटा तर जाऊन आलो, त्याला आपणच जे निधी लागलाय आणि त्याचबरोबर 80 लाखाचा खर्च चरणराज या सर्व मंडळींनी केला. अमगर अपर तहसील कार्यालय रद्द स्थगिती आदेश दिला. मोहोळ नगर परिषद जिंकली तुम्ही, भगवा फडकवला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये माझ्या लाडक्या बहीण भावांना दिला. 70 ते 80 हजार रुग्णांचे प्राण वाचले. हे कुणासाठी आहेत पैसे? हे पैसे तुमचे आहेत आणि हे पैसे तुमच्या अडचणीसाठीच दिले पाहिजे. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे, त्यासाठी आमचा जन्म झालाय. आणि म्हणून मी आपल्याला विनंती कराल, ताई थांबा तुम्हाला बोलतो मी. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पेनूर आणि नरखेड इथं चरणराज चौरे आणि संतोष पाटील, इथं आपली संगीता वसेकर पण आहे, पंचायत समिती. आणि कोण कोण आहेत हे लोक? पंढरपूर तालुका लक्ष्मी टाकी जिल्हा परिषद उमेदवार दीपक चंदन शिवे, पंचायत समिती उमेदवार रोहिणी महेश साठे, गोपाळपूर जिल्हा परिषद उमेदवार प्रियांक अशोक परांडे आणि पंचायत समिती वाखरी सागर गोडसे. हे सगळे जे काही युतीचे उमेदवार आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे, त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे. ही मी विनंती आपल्याला करायला आलोय. आणि आपल्याला मी एवढंच सांगेन, जे आपले युतीमधले उमेदवार आहेत त्यांची नावं काही राहिली असतील, परंतु आपल्याला एवढंच सांगेन की या भागाचा विकास करायचा असेल, ही ग्रामीण भागाची निवडणूक आहे. शहरामध्ये विधानसभेत तुम्ही आम्हाला मतदान केलं, नगर परिषदेमध्ये केलं, महापालिका झाल्या, आता जिल्हा परिषद पंचायत समित्या गावाचा विकास करण्याच्या या निवडणुका आहेत. आणि म्हणून या उद्याचं भवितव्य फैसला करणाऱ्या निवडणुका आहेत. तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य सुरक्षित करणाऱ्या या निवडणुका आहेत. या ठिकाणी विकास गंगा आणणारी या निवडणुका आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करतो की या भागामध्ये जे काय पाण्याचा विषय आहे, सीमा भोगावती जोड कालवा करण्याबाबत, हे बघा इथं GR आहे. हा GR आता मी आपल्याला सांगतो, दीपक कपूर जे आहेत आमचे सेक्रेटरी, त्यांना मी तात्काळ सांगतो आणि याला आपल्याला न्याय देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि ते केल्याशिवाय आपण राहणार नाही. काही लोक येतील, आश्वासनं देतील, परंतु आपल्याला सांगतो आम्ही खोटं आश्वासन देणार नाही. आता निवडणुकांमध्ये येतील,
लाडक्या बहिणी भावांना काय काय सांगतील, पण मी आपल्याला सांगतो, या भावाने आपल्या सरकारने हे फक्त भाऊबीज आणि दिवाळी नाही किंवा निवडणुकांपुरती ओवाळणी नाही, तुम्हाला दर महिन्याला कायमस्वरूपी तुमच्या खात्यात जमा होणारी ओवाळणी या भावाने दिलेली आहे आणि ती कधी बंद होणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की या निवडणुकांमध्ये जे उमेदवार आपले आहेत या सगळ्यांना मतदान करा. 7 तारखेला या ठिकाणी ज्या आपल्या स्वाती दीपक गवळी, संगीता वसेकर जिल्हा परिषद आणि चरण चौरे घेतलं तुझं नाव, संतोष पाटील म्हणजे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, मी काय काय केलंय ते आता मी इथं सांगत नाही. मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळालं. मी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला भाविक जाताना पेनूरजवळ अपघात झाला होता ना, त्यात 5 भाविक ठार झाले होते. या उमेश पाटील या. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि कुरुल गटाचे उमेदवार उमेश दादा पाटील. ट्रॉमा केअर सेंटरची मागणी आहे, नक्की उभं करू आपण. या भागातून उजनी डावा कालवा जातो, मात्र हा कालवा ठिकठिकाणी नादुरुस्त आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. भविष्यात कालव्याच्या दुरुस्तीबरोबर त्याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे, हे देखील आपण करू. आणि म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये जे जे काय आवश्यक आहे ते या ठिकाणी केलं जाईल. कृषी प्रक्रिया, उसावरील प्रक्रिया उद्योगाची आवश्यकता आहे, त्या देखील लक्ष घालू आपण. त्याचबरोबर राहुरी कृषी विद्यापीठाशी निगडीत कृषी विज्ञान केंद्र मोहोळला आहे, मात्र त्याचं काम राजू बरोबर चालत नाही का? हा चालू नाही, ते बरोबर चाललं पाहिजे ना. आणि त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक आहे ते करू. आणि आम्ही घरात बसून कारभार नाही आखत, बांधावर जाऊन करतो. बांधावर जातो, शेतावर जातो. आमच्याकडे फेसबुक लाईव्ह नाही आहे, फेस टू फेस आहे. आणि त्यासाठी मी आपल्याला वडवळ, नागनाथ, मंगळवेढा, माळशिरस यासारखे 41 तीर्थस्थळांच्या विकासासाठी 87 कोटी आपण मंजूर केले. अक्कलकोट तीर्थक्षेत्र योजना आहे, त्याला देखील आपण मान्यता दिली आहे. आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री सडक योजना 273 किलोमीटरचे रस्ते, पूल यासाठी 77 कोटी मंजूर केलेले आहेत. खड्डेमुक्त रस्त्यासाठी जिल्हा परिषद मात्र 141 रस्ते, पुलांच्या दुरुस्तीची कामं आपण हाती घेतलेली आहेत. अशी अनेक कामं आपण हाती घेतलेली आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मोहोळ तालुक्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणी काही लोक सांगत असतील, पण काही चिंता करू नका. अरे बाबा, मी उपमुख्यमंत्री आहे सरकारमध्ये. अरे बाबा, मी मुख्यमंत्री पण होतो, मी उपमुख्यमंत्री आहे, त्यामुळे चिंता नसावी. पैसे विकासाला मिळतील, कुठेही डावं उजवं केलं जाणार नाही. आणि म्हणून जी जी काही कामं असतील ती करण्याचं या ठिकाणी मी शब्द देतो. आणि आपल्याला माझी विनंती आहे की नरखेड गटामध्ये ज्योत्स्ना पाटील या आपल्या उमेदवार नाहीत, तिथं आपल्या आघाडीचा धर्म पाळा. आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे. बघा, तुमचं हे सगळं जे विकास कामं आहेत, सगळ्या योजना आहेत, ह्या सगळ्या योजना, कुठली योजना कुणी सांगितलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. कुठली योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. आणि म्हणून आता इकडे सगळे आहेत, उमेश दादा, राजू दादा, कोण कोण आहे दादा,
चरण दादा. 50 वर्षापासून सीमा भोगावती त्यांनी थकवलाय. राणे साहेबांनी आवाहन केलं. 50 वर्षापासून सीना भोगवती जोड कालवा जो राणे साहेबांपासूनचा आहे. नारायण राणे साहेबांचा पाठपुरावा करताय आपण. मी आपल्याला शब्द दिला की या ठिकाणी तात्काळ आणि राजू खरे आमदार आपले कपूरजींना भेटलेत. आता कापूर लवकर बरोबर पेटवायला लागेल म्हणजे उद्घाटन करायला ते मार्गी लावू. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण येत्या 7 तारखेला काय रे बाबा आणि काय नाही तर कोण दादागिरी करतो काय कोण नाही ना. अरे बाबा एक लक्षात घ्या जनतेसमोर कोण आहे का. जनता जनार्दन सर्व आहे. इथं मालक कुणी नाहीये. मालक ही जनता आहे. आम्ही सेवक आहे. मालक बनण्याचा प्रयत्न जे जे लोक करतात त्यांना भुई सपाटी जनता करून टाकते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. हा या महाराष्ट्रातल्या भूमीचा इतिहास आहे. म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि त्यामुळे पोलीस बांधव इकडे आहेत आपले. कायदा सुव्यवस्था नीट ठेवा. निवडणुका तर येतील जातील परंतु आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. जनतेचा पोलिसांवर असलेला विश्वास वाढला पाहिजे. ही जबाबदारी आपल्या पोलीस डिपार्टमेंटची आहे. आणि म्हणून सत्ता काय येते जाते माणसं बदलत जातात पण अधिकारी तिकडेच असतात. त्यामुळे अधिकाऱ्याला चिंता करायची काय तुम्हाला गरज नाही. आणि म्हणून 7 तारखेला मात्र धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण घड्याळावर असेल घड्याळ आणि काय तुतारीवाला आहे. राजू तुतारीवाला आहे. त्यांनी बरोबर तुतारी वाजवलेली आहे पण ते आता धनुष्यबाण आहे. अरे धनुष्यबाण आहे. उमेश कुर्रू म्हणून उभं आहे. शिवसैनिकच आहे ना. मग ठीक आहे. उमेश पाटील आपले कुरुल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत. पंचायत समितीचे उमेदवार धनाजी माळी आणि केशव पाटील सर्व घड्याळावर उभे आहेत. त्यांना देखील आपल्याला मतदान करायचं आहे आणि त्यांना देखील आपल्याला विजयी करायचं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो ज्यासाठी तुम्ही ज्यांच्या प्रचाराला आज इथं आलेला आहात यांना तुम्ही मतदान करा. बाकी विकासासाठी निधी देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल. हा शब्द मी आपल्याला देतो. हा शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे.